धावती नजर टाकूयात मुंबई कोणाची? भाजप 89, शिवसेना 29. राष्ट्रवादी अजित पवार गटानं अद्याप खातं उघडलेलं नाही आहे. मुंबईची मेट्रो भाजपच्या आणि शिवसेनेच्या यानं अत्यंत वेगात सुरू आहे. आपण या सगळ्या मान्यवरांची याच्यावर अगदी थोडक्यात एकदा कमेंट घेऊयात आणि मग पुढे जाऊयात मुंबईच्याबद्दल. ती मुंबईच्याबद्दल आता अजून वेळ बाकी आहे, तरी पण आपण दिसतोय की सगळीकडे अटीतटीचा सामना तर चालूच आहे. प्लस त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काल झाल्या ज्या आपण म्हणजे त्याच्या वाचा तर फोडलीच पाहिजे त्यासाठी, कारण आपण आपलं मत देत होतो. तिकडे पण व्हीव्हीपॅट मशीन नव्हतं. तिकडे आपण जर प्रेस केलं तर आपण आपलं मत कोणाला जात होतं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये अजून आहेच तो. कारण जशी ग्राउंड रियालिटी दिसत होती तिथे ठाकरे बंधूंचा आणि प्लस ऑफकोर्स आमच्या पार्टीचा सपोर्ट हा चांगलाच सपोर्ट होता. मराठी माणूस अगदी पेटून निघाला होता हे करण्यासाठी. ऑफकोर्स मतदानाची जर संख्या आहे, सगळेच जण बाहेर निघाले नाहीत, काही जण हताश झाले आहेत लोकशाही नाही वगैरे म्हणून, आणि बऱ्याच मतदान यादीचा वगैरे गोंधळही चालू होता बऱ्याच प्रमाणात. असं म्हणताय पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 73 जागा मिळाल्यात. सुरुवातीला तर अशी अपेक्षाही नव्हती की एवढ्या जागा मिळेल. नाही, अपेक्षा तर होतीच. इनफॅक्ट अपेक्षा जास्त होती. तर तेच त्या सगळ्या गोष्टी पण बघायला लागतील. तर मेन मुद्दा आहे की आम्ही जे कोणाला मत दिलं तर ते आम्हाला दिसत का नव्हतं हा एक प्रश्न आहे, त्याला कोणी ॲड्रेस करत नाही. प्लस तो शाहीचा पण जो प्रॉब्लेम होता तो पण प्रॉब्लेमच आहे ना. जे एवढ्या दिवसापासून जे चालू होतं, एवढ्या वर्षापासून चालू होतं, ते तुम्ही चेंज का केलं? ते मार्कर पेन का? आणि निवडणूक अधिकारी ते पण म्हणाले तिकडे की हा ती सुकल्यानंतर चेंज नाही करू शकत, पण जिथपर्यंत सुकत नाही तिथपर्यंत कोणी पुसून टाकू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मतदाराच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. तर ह्या सगळ्या ॲड्रेस केलं पाहिजेत. एकेकाळी RR सिंह, मुरली देवरा यांच्यासारखे महापौर देणाऱ्या काँग्रेसला 2 आकडी संख्याही अजून गाठता आलेली नाही. 2 आकडी झालेली आहे ऑलरेडी. परंतु यस की आम्हाला म्हणजे अधिक चांगला परफॉर्मन्स करायला वाव होता. आमचा अंदाज होता एक साधारणपणे 50चा आकडा आम्ही क्रॉस करू. परंतु शेवटी निवडणूक आहे आणि आत्ताची यावेळेस जी काही समीकरणं ज्या पद्धतीने पडली होती आणि त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आमच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणि वंचितसोबत जी आमची आघाडी झाली, आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळजी यांच्या मार्गदर्शनाखाली, तर ह्या कॉम्बिनेशनचा म्हणजे मुंबईत तर फायदा झालाच, परंतु आपण बघितलं असेल तर लातूरमध्ये आमची सत्ता येते किंवा बाकीच्या ठिकाणीसुद्धा वंचित आणि काँग्रेसचं प्रदर्शन खूप चांगलं झालेलं आहे. त्यामुळे फक्त एक निवडणूक जी असते ती म्हणजे काही एंड ऑफ द गेम नसते. तर ही एक चांगली प्रक्रिया आहे आणि मला खात्री आहे की 2029पर्यंत काँग्रेस पक्ष आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक 3चा पक्ष झालेला आहे. म्हणजे काँग्रेस मुक्त भारत किंवा महाराष्ट्र करायची जी काही एक इच्छा होती आणि महत्त्वाचं म्हणजे 29 महानगरपालिकांपैकी सगळ्या 29 जिंकणं हे माननीय देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं. तर मला वाटतं की ते स्वप्न अधुरं राहणार आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेमुळे.